सर्वोच्च न्यायालयामध्ये आता जी सुनावणी सुरू आहे याच्यामध्ये आपण पाहतो की स्पष्टपणे असं सांगण्यात आलेलं आहे की नगर परिषद आणि नगर पंचायतीमधल्या 40 अशा नगर परिषदा आहेत आणि 17 अशा नगर पंचायती आहे, ज्याच्यामध्ये 50% जास्त जागाची जी मर्यादा आहे ती ओलांडण्यात आलेली आहे आणि 22% जवळपास अशा जागा आहेत जिथं म्हणजे निवडणुका आहेत जिथं अशा पद्धतीची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. 32 जिल्हा परिषद आहे, 29 महानगरपालिका आहेत आणि 332 पंचायत समिती आहे जिथे अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही, ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका, नागपूर, त्यानंतर इतर ज्या महापालिका आहे, औरंगाबाद असेल, पुणे, पिंपरी चिंचवड किंवा MMR रिजन मधल्या सगळ्यात महानगरपालिका आहे ज्यांच्या निवडणुका खरं तर अजून लागलेल्या नाहीयेत. 32 जिल्हा परिषद आहे अजून ज्यांची घोषणा निवडणुकांची झालेली नाहीये. ही सगळी माहिती कोर्टामध्ये दिली जाते आहे. जिथे 22% जागा आहेत तिथे निवडणुका आहेत, इतर ठिकाणी निवडणुका जाहीर झालेल्या नाही, अशी माहिती न्यायमूर्ती जे सूर्यकांत आहेत ते या ठिकाणी देताना आपल्याला बघायला मिळत आहे. बांटिया कमिशनचा जो अहवाल आहे त्याचे न्यायिक मूल्यांकन करण्यात यावं असं सुद्धा वकील इंदिरा जयसिंग जे आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आपण पाहतोय की आरक्षण हे निश्चित लोकसंख्येच्या आधारावर देता येत नाही, असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. बांटिया कमिशनचा अहवाल असेल त्याला सुद्धा अजून कोणी आव्हान दिलेलं नाही असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलंय. एकूणच राज्य सरकार भाटिया कमिशनचा अहवाल का लागू करत नाही याचे उत्तर अजून देऊ शकलेले नाही, असं ॲडव्होकेट विकास सिंग यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत असं म्हणतायत की 3 सदस्यीय खंडपीठ स्थापन करण्याच्या संदर्भात आम्ही सूचना देऊ शकतो. जानेवारी महिन्यामध्ये याच्या पुढची जी सुनावणी आहे ती आपल्याला घेता येऊ शकते, असं या ठिकाणी त्यांनी म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर एकूण ही सगळी सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे 2 तारखेला ज्यांचं जिथे मतदान होणार आहे त्या संदर्भातला आणि होऊ घातलेल्या ज्या महानगरपालिका जिल्हा परिषदाच्या निवडणुका आहे यामध्ये आरक्षणाची मर्यादा ज्यांनी ओलांडलेली आहे त्यांच्या संदर्भात आज मोठा निर्णय येऊ शकतो. त्यामुळे त्याची सगळी सुनावणी ही होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे.